ಮೂರನೇ ರೈಲ್ವೆ ಗೇಟಿನ ಮೇಲಿನ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಪೂಜಾ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸುಮಾರು 40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿದು ಹಿಂದೂ ನಾ ಹೇಳಿದ್ನಿ. ಆದರೆ ಕೆಲವೊಂದು ಜನ ಒತ್ತಡ ಹೇರಿ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ರಂತ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದು ಇನ್ನೂ ಟೆಂಡರ್ ಆಗಿಲ್ಲ, ಟೆಂಡರ್ ಪ್ರೊಸೆಸ್ನಾಗ ಅದ. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ಜನ ಒತ್ತಡ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ನಾನು ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಪೂಜಾ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಅವ್ರನ್ನ ಕರೆದು ಗೋಡ್ಸೆ ಅವ್ರನ್ನ ಇದನ್ನು ಬೇಗ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸರ್ ಮಳೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಇನ್ನೂ ನನಗೆ ಒಂದು ವಾರ ಟೈಮ್ ಕೊಡ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ನಾ ಕೆಲಸ ಮಾಡಿನಂದ್ರೆ ಮಾಯ್ಶ್ಚರ್ ಹಿಡಿತದೆ ಒಂದು 6 ತಿಂಗಳಾಗಿ ಡಾಂಬರೀಕರಣ ಬಾದ್ ಆಗ್ತದೆ. ಬಿಸಿಲು ಬಿತ್ತು ಒಂದು 15 ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ನಂತರ ಮಾಡಿನಂತಂದ್ರೆ 3 ವರ್ಷ ತನಕ ನಾನು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತೇನೆ ಅನ್ನತ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಯಾರು ಇದಕ್ಕೆ ಒತ್ತಡ ಹೇಳತ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆಲ್ಲ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇವತ್ತು ಸಂಜೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಇದೇ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹತ್ತಿರ ಇರುವಂತಹ ಇಲ್ಲೇನು ಇದನ್ನದ ನಮ್ಮ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ ಇಲ್ಲೇನೇ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದೀವಿ. 6 ಗಂಟೆಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹೇಳ್ರಿ. ಇವತ್ತಿಂದ ಕೆಲಸ ಅಂತೂ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೆ. ನಾವು ಪರ್ಮನೆಂಟ್ 3 ವರ್ಷ ತನಕ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಇನ್ನೊಂದು 15 ದಿವಸ ಟೈಮ್ ಕೊಡಂತ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಪ್ಪ ನಮ್ಗೆ ಬೇಗ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒತ್ತಡ ಇತ್ತಂದ್ರೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಅವರು ಅದನ್ನು ಜವಾಬ್ದಾರಿ ತೊಗೋತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಏನು ಜನ ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ प्रकार ಮಾಡ್ತೀವಿ. 3rd गेटचं रेल्वे ओव्हरब्रिजचं जो काम आहे ते आता आम्ही सुरुवात करतो म्हणून मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं. आज तिथं पूजा केलं आहे. जवळजवळ 40 लाख रुपये त्याला खर्च आहे. अजून टेंडर झालेलं नाही, टेंडर प्रोसेसमध्ये आहे. तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्टर गोडसेला रिक्वेस्ट करून आम्ही कामं हाती घ्या म्हणून सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पाऊस असल्या कारणानं आता आम्ही काम चालू केलो तर मॉइश्चर धरतं आहे आणि 6 महिन्यामध्ये डांबर बाद होतं आहे. जर एक 10-15 दिवस टाईम मिळाला, ऊन जर चालू झालं तर आम्ही डांबर केलो की 3 वर्षपर्यंत आम्हाला काही होणार नाही. तर काही लोक आता प्रेशर करायला लागले, रस्ता लवकर करा म्हणून मी म्हटलं करा म्हणून. तरीसुद्धा आज संध्याकाळी 6 वाजता इथंच आम्ही ब्रिजच्या कडं इथं मिटिंग बोलवलेलं आहे. 3rd ब्रिजकडं ज्यांनी रस्ता झाला पाहिजे म्हणा लागले, त्यांचे जे ओपिनियन आहेत त्यांनी यावं आणि कॉन्ट्रॅक्टरना आणि इंजिनियरना मी बोलवा लागलो आहे. तिथं आपले विषय मांडावं आणि जर आता आम्ही केलो तर 6 महिन्याच्या नंतर वरती त्यांनी गॅरंटी घेत नाही म्हणलं लागलेत. आणि 10-15 दिवसानंतर आम्ही केलो तर 3 वर्षपर्यंत काही होणार नाही ह्याचं गॅरंटी आपण घेतो म्हणा लागलेत. त्याचा निर्णय आज संध्याकाळी करूया. चालू करा म्हटलं तर आज संध्याकाळीपासूनच चालू करतो, नाही तर 15 दिवस सगळे म्हणून टाईम दिले तर 15 दिवसानंतर करतो. मी बाळकृष्ण गोडसे, रोड कॉन्ट्रॅक्टर हे बोलून इथं आज पूजासुद्धा केलेली आहे. तर पूजा केली तरी मी साहेबांना काय सांगितलं की आता सध्याला जे मॉइश्चर ह्याच्यामध्ये जास्ती मातीमध्ये मॉइश्चर जास्ती असल्यामुळं आता रोलिंग वगैरे होत नाही त्याचं प्रॉपरली. आता हा जो रोड आहे हा रोड टोटली आम्ही पुरा म्हणजे उखडून काढून नवीन रोड करायला पाहिजे. जर नवीन रोड करायला पाहिजे तर ही वरचं सगळं डांबर वगैरे काढून घेऊन खालती बेसला प्रॉपरली रोलिंग करून घ्यायला पाहिजे. रोलिंग जर करायचं असेल तर मॉइश्चर कंटेंट ह्याच्यामध्ये आता सध्याला जास्ती आहे, तर तेवढ्या जास्ती मॉइश्चर कंटेंटमध्ये रोलिंग बरोबर होत नाही. मग मी आता साहेबांना ते सांगितलं की जर तुम्हाला गॅरंटी ज्या रोडचं पाहिजे असेल तर ह्याला म्हणजे थोडंसं ऊन पडल्याशिवाय ह्याला काही करता येत नाही मी सांगितलं. तर साहेब काय म्हणतात, सगळे हे म्हणजे भरपूर ह्याला अर्जन्सी आहे आणि हे काय तर करून अर्जंट करायला पाहिजे. धरणे आंदोलन हे ते सगळं चालू आहे, त्याच्यामुळं करायला पाहिजे म्हणाले. तर मी ह्यांना साहेबांना रिक्वेस्ट करतो की ह्याच्यासाठी थोडा आम्हाला टाईम द्यायलाच पाहिजे. आणि मला हे आत्ता करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, तर फक्त मी मॉइश्चर कंटेंट ह्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे मी थोडंसं टाईम मागतो आहे. आणि फक्त मला एक 4-8 दिवस जर ऊन पडत असेल तर 15 दिवससुद्धा नको, 4-5 दिवसात मी काम चालू करेन, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. आणि जर